नवीन टर्मिनल ज्याचं उद्घाटन माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी काही दिवसापूर्वी केलं होतं आणि काही त्याच्यामध्ये थोडी ऑपरेशनसाठी थोडी काही कामं राहिली होती, ती आत्ता कामं सगळी पूर्ण झाली आणि आज प्रत्यक्षामध्ये या नव्या टर्मिनलमधनं पुणेकर किंवा कोणीही प्रवास करू शकतंय. त्या प्रवासाची आज सुरुवात होतीये. इतकं सुंदर आणि खरं तर पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेलं हे विमानतळाचं हे सगळं नवीन टर्मिनल पाहिल्यानंतर नक्कीच प्रवासी खूप आनंदी होतील, समाधानी होतील. आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास 10 वर्षात या देशामध्ये जवळपास 75 नवीन एअरपोर्ट्स तयार झाली. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जवळपास आपण पाहिलं तर 469 नवीन हवाई रस्ते तयार झाले. इतकी मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात झाली. आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध एअरपोर्टच्या सुविधा या सरकारच्या काळामध्ये निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये दिल्ली असेल, त्याच्यामध्ये बेंगलोर असेल, अयोध्या असेल, या ठिकाणी नवीन टर्मिनल्स उभी राहिली. आपण हे जर पाहिलं तर हे या सगळ्या मागच्या 10 वर्षाचा जर कामाचा आलेख पाहिला तर जगातलं तिसरं सर्वात मोठं एव्हिएशन सेक्टर आज आपण आपल्या देशाचं झालंय. हा खरंच प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा खरं तर हा सगळा क्षण आहे. येत्या काळात जवळपास 20 ते 25 नवीन एअरपोर्ट्स या देशामध्ये आत्ता कार्यान्वित होत आहेत. आपण जर पाहिलं तर या टर्मिनलची खूप विशेषता आहे. एकूण जर क्षेत्रफळ पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये जवळपास आपण 22,300 स्क्वेअर मीटर असं जुन्या बिल्डिंगचं क्षेत्र होतं. आता जर आपण पाहिलं तर नव्या बिल्डिंगमध्ये जवळपास 52,000 स्क्वेअर मीटरचं हे सगळं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल. वर्षातून जवळपास 90 लाख ते 1 कोटी प्रवासी या ठिकाणावरून प्रवास करू शकतील. पहिल्या फेरीमध्ये आज एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या एअरलाईन्सच्या आज या ठिकाणी सुविधा सुरू होत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक गोष्टी या ठिकाणी आधुनिक पद्धतीने उभ्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत. आज सुरुवातीच्या या सगळ्या याच्यामध्ये आज 9 अरायव्हल आणि 9 डिपार्चर्स आहेत. उद्यापासून 16 अरायव्हल्स आणि 16 डिपार्चर्स आहेत. जर पाहिलं आपण तर हळूहळू सगळ्या गोष्टी या ठिकाणी जुन्या विमानतळाच्या सगळ्या शिफ्टिंग होत आहेत. या ठिकाणी CISFची मॅनपॉवर लागत होती, ती माननीय अमित भाई शाह यांच्या सूचनेनुसार ताबडतोब आम्हाला मिळाली. इमिग्रेशनचं शिफ्टिंग आता होतं आहे. बेल्ट्सच्या संदर्भात सुद्धा ताबडतोब कारवाई झाली. अत्यंत चांगल्या पद्धतीचे नवीन या ठिकाणी जवळपास 5 बेल्ट्स आज आपल्याला पाहायला मिळतात जे कार्यान्वित झालेले आहेत. त्यामुळे एक आधुनिक पद्धतीची अत्यंत चांगली सुविधा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज एक आनंदाचा दिवस आहे की पुणेकरांनी नवीन एअरपोर्टचं हे टर्मिनल आज सुरू झाले. सर्व पुणेकरांना मनापासून शुभेच्छा. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. This I got only through Pune. तुमच्यासारखं बरेच तुम्ही पुण्याचे असाल. So this transformation, one city can teach you, is Pune city. So I'm very proud that I got my maximum time of life in Pune. Though I don't come from Pune, everyone loves this city. Everyone loves this village. So मला याची काही खंत नाही की कधी मिळाला किंवा काय मिळालं. मलाही बरेच महान लोकांच्या आधी मलाही मिळाले. त्यांच्या म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही मला वाटतं. त्याच्यामध्ये पद्म आपल्याला मिळाला. हो, खरी गोष्ट आहे. याच्यामध्ये पद्म त्याची म्हणजे डिफरंट कंपॅरिझन. पण मला वन थिंग आय एम रिअली हॅपी अबाउट दिस पुण्यभूषण की मी काही पुण्य केलं असेल म्हणून मला पुण्यभूषण म्हटलं गेले.
and is very specific to Pune, which one is recognized or I would say more loved in Pune city, which is very difficult, I think. So in all sources, I got that love from Pune city. So, आपलं शिक्षण मुख्य कारण आहे आपलं अर्धवट ज्ञान. मी सर्वात महत्वाचा विचार विज्ञानामध्ये सुद्धा ज्ञानाचे प्रमाण कोणते आहेत, त्याला कोणत्या गोष्टी तुम्ही ज्ञान मानता. ज्ञानाचे 6 प्रमाण मानले गेले. आपण जो विचार करतो की साधारण विज्ञानामध्ये विचार करतो की 2च प्रमाण आहेत. प्रत्यक्ष जे पाहतो दुसरं म्हणजे अनुमान आतापर्यंत. पण वेदांमध्ये आपण अभ्यास केला किंवा ज्ञानाच्या एपिस्टेमॉलॉजी अभ्यास केला तर 6 प्रमाण म्हणते. आणि ते 6 प्रमाण जेव्हा मी मानतो तेव्हाच मला पूर्ण ज्ञान प्राप्त होण्याचं, त्यापेक्षा अधिक ज्ञान असू शकते, प्रौढ असू शकतील, त्याला मी खरं ज्ञान मानतो. हा षड्दर्शन. आपल्या मल्टी युनिव्हर्सिटी प्रस्थापित करण्याचा माझा विचार झाला पुण्यामध्ये. त्यावेळेस एक नवीन विचार आला होता विज्ञानासमोर. ते होतं की देर इज नॉट वन युनिव्हर्स. युनि म्हणजे वन युनिव्हर्स म्हणजे भाषा युनिव्हर्स. देर आर मेनी universes, and not only are many universes, new universes have been constantly created and annihilated simultaneously. नवीन तयार होत आहेत, ते नष्ट होत आहेत. त्यावेळेस मल्टिवर्स नावाची कल्पना आली, नुकतीच आली होती. आणि मला वाटलं हा विचार मला आवडला. मला वाटलं की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. गणपतीच्या गणेशाच्या स्तोत्रामध्ये येतात त्याच्यामध्ये की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. नुसते आहेत नाही, ते एक्सपांडिंग आहेत आणि ते नष्टही पावत आहेत आणि पुढे नवीन जन्मतात. ह्या कल्पनेमध्ये नवीन युनिव्हर्सिटी नवीन विचार मांडावा लागते युनिव्हर्समध्ये की ब्रह्मांडाची कल्पना काय आहे. तर म्हणून मी मल्टिव्हर्सिटी नाव त्याला दिलं. मी दिलं, बरे अनेक लोकांनी सुद्धा दिलं मल्टिव्हर्स. हा एक नवीन आजच्या युगातला सर्वात महत्वाचा विचार आहे मल्टिवर्स, नॉट ओनली वन युनिव्हर्स. छोटी दरड कोसळली इथं. चांगलाच रस्ता वन विभागाला नीट करावा लागणार आहे. काँग्रेस पक्षाचा इंडिया आघाडीचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.